तर टॉस इथं फायनलचा ज्या मॅचची तुम्ही वाट बघत होता ती फायनल या ट्रॉफीसाठी जी लढत तुम्हाला लढताना पाहायला भेटेल गोड यासाठी केला होता 28 हा दिवस तुम्हाला पाहायला भेटेल. सर्व मेहनत टॉस झालाय खाणू विन लगेच निर्णय सांगायचा आहे. पस फील्ड असेल सह्याद्रीचा आवाज चला घाई करायचे आवाज निश्चितपणे विश्वदीप कोंडगेने या ठिकाणी सार्थ केलेला आहे. आता थोड्याच वेळात समजेल की विजेता कोण होणार. आम्हाला आशावाद आहे की विश्वदीप कोंडगे निश्चितपणे विश्वदीप कोंडगे आज आपला झेंडा या ठिकाणी लावेल अशी आम्ही विमजो स्पोर्टच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. चला तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो चला विकास संघ कुर्तडे आणि त्याचप्रमाणे अजिंक्य स्पोर्ट्स गोविड या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण यायचंय. चला तर आपण घाई करायचे. फायनल मॅच 2 ओव्हरची राहील. प्लीज जरा लक्ष असू द्या. फटाफट खेळायचं. ही मॅच तुमच्या आमची सर्वांच्या प्रेक्षकांची आहे. जे प्रेक्षकांनी तुमचं प्रेम दिलं तुम्ही आमच्यावर आतापर्यंत सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करेन. मनापासून तुमचे आभार मानेन. ह्या स्पर्धेला तुम्ही डोक्यावर उचलून घेतलायत. ही स्पर्धा तुम्ही रंगात आणली आहेत त्यासाठी चला घाई करा प्लीज. 2 सलामीचे फलंदाज इथे दाखल झालेत. चला एक मॅच चांगली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इथे जोडी उतरले दीपराज आणि गौरव दोन्ही बंधू इथे दाखल झाले. प्लीज हाई करा. प्लीज फास्ट करायचं. क्रिकेट पंचांनी लक्ष असू द्या. 2 ओव्हरची मॅच आहे. या 2 ओव्हर मॅच मध्ये लगेच जास्त टीम मीटिंग झाली नाही पाहिजे. चला गोविंदनी यायचंय. गोवी संघ प्लीज गोवी संघ इकडे यायचंय. चला फायनल मॅच ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होतात. तर या ठिकाणी भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे या स्पर्धेचे जेवढे आयोजक आहेत त्या आयोजकांनी मात्र व्यासपीठावर यायचंय. सर्वांना विनंती असेल. अनिल कुठे असेल प्लीज. अनिल मला दिसत नाहीये. अनिल आणि आपले सर्व कमिटी मेंबर्स प्लीज सर्वांनी आता आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. ही शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले ही मॅच. चला घाई करायची प्लीज. 2 ओव्हर प्लीज. चला घाई करा. काणू सांगा फिल्डिंग लवकर लावायचं अन्यथा पायलटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अंधार करतोय काळोख पडतोय तर नो डाऊट गोलंदाजी मार्क पर येतोय. गोलंदाज प्रज्योत असेल. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. काणू सांगा बॉलरचं नाव सांगायचं. सतीश आता मध्ये थोडस चेंज केलंय. चला फायनल मॅच रंगताना तुम्हाला पाहायला भेटेल. भीमज्योत रिंगणे क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण विश्वरत्न चषक 2025 सर्वांचं मनहर्षक स्वागत असेल. ही मॅच रंगताना पाहायला भेटेल. सामन्यामध्ये फायनल मॅच मेगा फायनल रंगताना पाहायला भेटेल. सतीश गोलंदाजी मार्कवर पहिली जोड फलंदाज येतोय. दीपराज आणि गौरव ही दगडी जोडी खिल्लारी मैदान उतरताना पाहायला भेटले तुम्हाला. यावेळेस रिव्हर्स अटेंड केलाय. उलटा फुलटा स्विच हिट इथे सक्सेस झालाय आणि पहिलाच फटका येतोय. एक देखणा लाजवाब फटका पाहायला पाहिजे. डीजे तुम्ही तयार राहायचंय. ही फायनल मॅच तुम्हाला रेडी करायची. या संघाला खूप सारे शुभेच्छा देऊया. ही मॅच 50,000ची तुम्ही रंगताना पाहायला भेटले आणि सक्सेस झाली ही मॅच. शेवटचा दिवस व्हावा गोट यासाठी ठेवला होता 28 हेच तुम्हाला पाहायला भेटलंय. रिव्हर्स अटेंड केला पहिला बॉल. यावेळेस पाहायचा वेग भन्नाट होता. इथे मात्र थोडासा पंचांचा निर्णय येईल आणि येतोय. हो इट इज अ वाईट बॉल. टाळ्या टाळ्या आणि शिट्ट्या या मैदान तुम्हाला रंगताना पाहायला भेटणार आहे. येणारे 2 ओव्हर काय घडेल भवितव्य होईल ही मॅच. चला तर या ठिकाणी 3रा क्रमांक आणि 4था क्रमांकाचा मानकरी कोण ठरतो पाहायला मिळेल. चिठ्ठीमध्ये नाव आलंय
विकास संघ कुर्तुणे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला जातो तो अर्थातच अजिंक्य स्पोर्ट्स गोविल हा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला मैदानाकडे वळूया. काय झालंय मैदानामध्ये इथे नो बॉल टाकलाय आणि नो बॉल वर येतोय एक 4 धावा म्हणजे रंगताना मॅच जरूर पाहायला भेटले. शिट्ट्या टाळ्या आणि प्रेक्षकांची इथे तोबा गर्दी होताना पाहायला भेटले. विश्वदीप कोंडगे संघ आणि खाणू संघ या दोघांमध्ये चाललेला हा मुकाबला हाय व्होल्टेज ड्रामा हे रंगताना मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. जे प्रेक्षक बसले होते ते आता मात्र उभे झाले आहेत. शेवटचा मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये काय घडेल यावेळी पेस 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 इथे मात्र दीपराजला थांबवलंय. हो मी आहे या मॅचचा हिरो, मी आहे या ग्राउंडचा अनपेक्षित नट सम्राट. मलाच ह्या मॅच मध्ये ठोकायचे धावा आणि धावा करायचे आहेत मला माझ्या संघासाठी. ही ट्रॉफी मला घेऊन जायचे कोंडग्यामध्ये आणि मला जय जय आणि जल्लोष करायचा आहे. ते स्वप्न खानू संघाने देखील फोनवर ऐकले की तयारीत राहा. आता मात्र बाजा गाजा इथे वाजणार. यावेळेस वेग 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 प्रचंड वेग होता परंतु दिशा इथे मात्र हरवून बसलाय. सतीश इथे काय चुकी केले खानू संघाने. ज्या अगोदर प्रज्योत आणि कैलास पहिली होर घेऊन येत होते आता मात्र इथं कुठेतरी विचार बदललाय आणि सतीशला इकडे आणलाय गोलंदाजी मार्क वर आणि इथे मात्र थोडासा मागणा ठरलाय. फायनल मॅच दोन्हीकडे आशा असतील ट्रॉफीच्या 50,000च्या मॅच वर. यावेळी फुल टॉस डुकना टेक तमाशा देख. इथे डुकना टेकवलाय आणि सरळ चेंडू पाठवलाय फ्लोटला. चेंडू धाडलाय 6 धावांसाठी. ठोक संघात आल्याने प्रहार मध्ये आलाय पाहायला भेटतंय. डुकना टेक तमाशा देख. बॉल फेकायचा आहे. बॉल किती झालेत 3 बॉल इथे पर्यंत फेकलेत. आता मात्र काय मॅच चालली. हाय व्होल्टेज ड्रामा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या भीमज्योत रिंगणे संघासाठी. ही मॅच तुम्ही भरवलात. 18 धावा झालेत. ही मॅच रंगताना पाहायला भेटली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल मिड विकेटचा क्षेत्र निवडलाय. इथं क्षेत्रकार असेल एक धाव पूर्ण केले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार का. हो स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. काय बॅटिंग चालली आहे गौरवची. गौरवची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग चालली आहे मैदानामध्ये. चांगली बॅटिंग आतापर्यंत गौरवची पाहायला भेटली. यावेळेस वेग होता. वेग प्रचंड मारायचा होता मिड विकेटला आणि इथं मात्र फटका फसलाय. धावसंख्या जैसी ते धावसंख्या झाली आहे 20 धावा. धाव फलकावर वेगाने वाढले इथे. आता मात्र सपोर्ट करतायत प्रेक्षक विश्वदीप कोंडगे संघाला. ही मॅच नक्कीच रंगात आली आहे आणि ही मॅच ज्या मॅचची तुम्ही वाट पाहत होतात तशाच मॅच तुम्हाला पाहायला भेटल्यात. विश्वरत्न चषक 2025 मध्ये सर्वांचं स्वागत असेल आणि या स्पर्धेला तुम्ही गोड आणि चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून आभार असेल. या वेळेस आता मात्र गौरव नावाचं वादळ थांबणार नाहीये. आक्रमक आक्रमक आणि आक्रमक पाहायला भेटले. अजून एक मोठा 6 धावा येत आहेत. एक ओव्हरला 26 धावा. काय बॅटिंग चालली आहे मैदानामध्ये. 26 धावा गौरवने ठोकल्या आहेत. दोन्ही बंधू उतरलेत मैदानात. हा ट्रॉफी आपल्या गावापर्यंत नेण्याचा गावावरून आले ट्रॅव्हल सर्व खेळाडूंनी केले आहेत आणि तब्बल ही ट्रॉफी जणू आपल्या गावात नेऊन इथं विसवायचे का हेच कुठेतरी सांगताना दोन्ही फलंदाज इथे पाहायला भेटलेत. खरोखर एक अप्रतिम सामना फायनलचा. विश्वदीप कोंडगे वर्सेस सिद्धार्थ खानू. एक नावाजलेले रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत असे खेळाडू. या रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघातून बॉलर नेम कैलास उत्कृष्ट बॅटिंग करतात ते दीपराज आणि गौरव. पुन्हा एकदा कैलास. यावेळी डॉट येतो आणि सॉरी व्हाईट बॉल येतो तो कैलासचा. यावेळी काय झालंय कुठे ग्रहण लागलं काय कुठे नजर लागले काय खानू संघाला हेच कुठेतरी पाहायला भेटलंय. ज्या अगोदर परफॉर्म त्यांचा चांगला होता थोडसे बॉलिंग साठी चेंज केलाय. यावेळेस उलटा सुलटा करण्याचा प्रयत्न होता नक्कीच सांगणार. धावसंख्या धावफल करतो पोहोचली आहे.
28 धावा 28 धावा धाव कोरवर जाऊन पोहोचले आहेत. काय मॅच चालली आहे मित्रांनो, बघा प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या हे सर्व घडू शकतं. विश्वरत्न चषक 2025 या सर्व तुम्ही पाहू शकता. भीमज्योत स्पोर्ट क्लब रिंगणे या संघात देखील या मंडळासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. काय नियोजन केलंय का आयोजन केलंय अनिल कांबळे आणि याचे सर्व साथीदार यांनी जी टुर्नामेंट ठेवली आहे अतिशय लाजवाब पाहायला भेटले. खरंच चांद तारे आले त्या मॅच साठी. चला घाई करा प्लीज, पंचाचा निर्णय अंतिम राहील. प्लीज प्लीज खानू संघ एक चांगला संघ तुम्हाला मानला जातोय. प्लीज घाई करा, पंचाचा निर्णय अंतिम तुम्ही राहा. खरंच मी एवढ्या वर्षांतर तुम्ही टुर्नामेंट पाहतोय ना अनिल कांबळे, तुमचा खूप मनापासून आभार असेल. कारण की ही मॅच तुम्ही रंगत आणले, हे ग्राउंड चांगलं निर्माण केलं आणि प्रेक्षक बघा ना हे पहिल्यांदा तुम्हाला घडताना पाहायला भेटतंय. भीमज्योत रिंगणे खूप नावातच दम आहे आणि असेच टुर्नामेंट ते भरवत असतात. यावेळेस बॅटची लेट कट लागते का पाहायचं आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे येतोय. आता मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट होतोय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 29 धावा 29 धाव कार्डवर जाऊन पोहोचलेत. जे प्रेक्षक बसले होते ना आता सर्व प्रेक्षक उभे राहिलेत. यावेळेस OUT बराच उशीर झाला आणि मात्र कैलासनी दीपराजचा काटा इथे काढलाय. टोक डीजे साईलीला नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. या शिवकरच्या मैदानामध्ये सातत्याने त्याचा आपला सहभाग लागलेला असतो. चला जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कैलास दाखल आहेत. बॉल शिल्लक राहिलेत कैलासचे. अजून 5 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत गौरव आणि दीपराज, चांगली फलंदाजी झाली आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल इथं फेकायचा होता परंतु येणारे वारंवार चेंडू हे वाईट असतील आणि अजून एक बॉल वाईट येतोय. म्हणजे काय चाललंय. ज्या अगोदर सतीश आणि कैलास आणि प्रज्योत गोलंदाजी मार्गावर येत होते त्यावर गोलंदाजी आतापर्यंत चांगली आणि संयम राहिली होती. परंतु गोलंदाजी चेंज केली, सतीशला बोलवलं आणि इथं मात्र थोडंसं महागडं ठरलं लक्षात सतीशचा. यावेळी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरला गेलाय. 1 धावा इथे पूर्ण केली गेले. इथं पंचाकडे चांगलं दाद मैली जाते परंतु इथं मात्र सोड फेटाळलाय. हेच असताना कोंडग्यातून प्रवास केलाय थेट पनवेलच्या नगरीमध्ये आणि आज खरंच उत्साही वातावरण तुम्हाला पाहायला भेटलंय. ही ट्रॉफी ही कोंडग्यामध्ये जाणार का की खाणूमध्ये येणारा काही क्षण तुम्हाला समजेल. यावेळी चांगला बॉल कैलासचा इथे मात्र डॉट केला जाईल आणि इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये. पाय जसा उचलला ना डोळ्याची पापणी न लावता तोपर्यंत पंचांनी चांगलाच निर्णय तर पोहोचवलाय आणि फलंदाजी तर बाद होत. त्याला घाई करायचं, नेक्स्ट फलंदाज लगेच जायचं आहे. एक उजव्या हाताचा फलंदाज डावकुरा फलंदाज मैदान दाखल झालाय. कुंदन हा देखील चांगला फलंदाज आहे. शेवटचे 3 बॉल असेल कैलासचे. 3 बॉल मध्ये किती धावा येतात आतापर्यंत बरेच धावा इथे धावाची लय लूट केली आणि प्रेक्षकांचं मन देखील जिंकलंय या दोन्ही भावाने. यावेळी चांगला फटका पाहायला भेटला. ऑन साइडला ढकललाय तिथे मॅडी तिथे वेगाने धावत येतो. 1 धाव स्ट्राईक घेणार गौरव या मॅचचा दोन्ही मॅचचा हिरो. गौरव तुम्हाला पाहायचा कशी फलंदाजी करतोय. कबड्डी पण तेवढी चांगली खेळतो. राज्यस्तरीय जाऊन पोहोचला खेळाडू आणि मी म्हटलंय की कोंडग्यामध्ये तारे सितारे भरपूर निर्माण झाले आहेत. हा गाव एक आदर्श गाव म्हणून या गावाला ओळखला जातो आणि आदर्श खेळाडू देखील त्याच्यामध्ये निर्माण झाले आहेत. असा गुणवंत खेळाडू गौरव इथे तुम्हाला मैदानात पाहायला भेटतंय. आतापर्यंत धावा त्यांनी ठोकल्या आहेत मजबूत आणि संघाला मजबूत करण्याचं काम त्यांनी केलंय.
यावेळेस आडव्या बॅटने इथे मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलाय आणि चेंडू सरळ फेकलाय 6 धावांसाठी. येतो एक मोठा फटका. संख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. वेगाने धावसंख्या धावफलकावर झाली आहे 39. 40 धावांचा म्हणजे 20 ची सरासरी तुम्हाला पाठव. लगेच ग्राउंड मध्ये जायचं प्लीज. विश्वजित कोंडके लगेच जायचं आहे. काणू लगेच तुमचे बॅटर तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. फायनलची मॅच. आमचे रिंगणे संघ आपले रिंगणे यांचे सर्व कार्यकर्ते प्लीज जिथे असाल स्टेज जवळ यायचंय. काही कार्यकर तुम्हाला बाउंड्रीची लाईन सांभाळायची आहे प्लीज. अनिल कांबळे कुठे असतील माझा आवाज तुम्ही ऐकत असाल तर प्लीज अनिल कांबळे यायचं तुम्ही इकडे. विनय कांबळे, अनिल कांबळे, अमोल कांबळे, नितीन कांबळे, रोशन, रोहित या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यायचं आहे स्टेजजवळ. पुढील कार्यक्रमाची आपल्याला तयारी करायची आहे. या ठिकाणी चला लगेच पाठवा खेळाडू प्लीज. तर कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी प्रफुल्ल कांबळे, प्रफुल्ल जाधव यांच्याकडून माझ्यासाठी कॅश प्राइज आलाय. धन्यवाद प्रफुल्ल. खूप असंच प्रेम तुमचा माझ्यावर राहून द्या. आकांक्षा कट्टामध्ये आम्ही सातत्याने खेळत असतो. एक आकांक्षा कट्टा खूप मोठं नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने एकत्र वावरत असतो. आणि आमचे सावंत देखील आहेत. रत्नागिरीचा प्रवास केला सावंतनी आणि ते देखील थेट मॅच बघण्यासाठी इथे आलेत. आणि अशीच मॅच तुम्हाला रंगताना पाहायला भेटेल. 2 ओव्हरचा 12 बॉल आणि शिल्लक राहिलेत आणि 40 धावा धावफलकावर करायचे. जो फायनलची मॅच मॅन ऑफ मॅच ठरेल महेंद्र कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश ब्रेक येणार. जो मॅन ऑफ मॅच ठरेल त्याचा. धन्यवाद. तर जोडी मैदान उतरली आहे. नो डाऊट कैलास आणि प्रज्योत असेल मॅच साठी. भीमजोय स्पोर्ट्स क्लब रिंगणे आयोजित भव्य विश्वरत्न चषक स्पर्धा आपण सगळ्यांनी पाहतात. शेवटचे अंतिम विजेता कोण ठरणार हे आत्ता आपल्याला समजणार आहे. आपण सर्वजण प्रेक्षक प्रथमच या मैदानामध्ये उपस्थित झालात त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून तुमचं स्वागत करतो, आभार मानतो. कारण या ग्राउंडवरती प्रथमच 50,000 रुपयाची जी रोख पारितोषिकाची जी रक्कम होती ती स्पर्धा एक प्रथम आयोजन केलेलं आहे. आम्हाला अभिमान वाटतो की एका खेडेगावातून सह्याद्रीच्या कुशीतून आम्ही या ठिकाणी आलो मुंबईला आणि ही स्पर्धा आयोजन केलं. आणि ही स्पर्धा आयोजक आपण सगळ्यांनी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मी स्वागत, अभिनंदन, आभार मानतो. थँक्यू सर. तर पाहता पहिलाच बॉल इथं फेकून धावलाय. चेंडू जाईल. इथं मॅच सामना बराबरीचा राहील. तू शेर तो मैं सवा शेर हे सांगून देताना खानू संघ पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल इथं फेकलाय. सरळ जाईल. मिड विकेटच्या डोक्यावरून येतो एक मोठा 6 धावा. नागेश साकेरकेसाठी मी स्वतः कॉमेंटेटर मॅच साठी. आता इथं मात्र कॅश बॅक इथे गेली जाते. धन्यवाद सर्व प्रेम माझ्यावर तुम्ही करताय हे खूप मोठी गोष्ट वाटते मला. आणि विशाल यांच्याकडून मला देखील कॅश प्राइज इथे दिली जाते. ह्यावेळेस खोलवर तुम्ही ट्राय. इथे मात्र कॅचचा वर्षा. इथे मला क्लास दाखवला क्रिकेटचा. इथे फेकून दिला ऑन साईडला, ऑफ साईडला आणि येतो अजून 4 धावा. मॅच संपली नाही मित्रांनो.
फरशा होताना पाहायला भेटतो. यावेळेस फेकून दिलाय सरळ. मॅच अजून संपली नाहीये. इथे जेल सुटलाय आणि सरळ 6 धावा येत आहे तिकडे ठोकलेत. काय मॅच चालली आहे मित्रांनो, काय रंगतदार मॅच चालली आहे. हो नसीब सर, थँक्यू विशाल सर, तुम्ही एवढं सर्व प्रेम दाखवताय, हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. यावेळेस मॅच संपली नाही मित्रांनो, इथे मात्र चुरशीचा सामना पाहायला भेटलाय. कैलास आणि प्रज्योतनी मॅच जर जिंकून दिली तर शिवा यांनी जर मॅच जिंकून दिली ना तर यासाठी विशाल कांबळे देवदेकर यांच्याकडून कॅश प्राइस इथे मात्र येताना पाहायला भेटलाय. काय मॅच चालली आहे मित्रांनो. धावसंख्या धावपल करून पोहोचली आहे 16 धावा. यावेळेस आता मात्र पेस आणि स्विंग इन डॉट पाहायला भेटलाय. इथे अजून एक डॉट येतोय बॉल. मॅच इथे रंगताना पाहायला भेटले. 16 धावा धावफलकावर लागल्या आहेत. काय चाललंय मैदानामध्ये, काय घडतंय या मैदानामध्ये, अशी मॅच झाली नाही आतापर्यंत. हे करून दाखवलंय भीम ज्योतिर्लिंग संघाने. ही मॅच हाय व्होल्टेज पाहायला भेटले तुम्हाला. दीपराज स्पेसचा बादशाह तुम्हाला पाहायला भेटतोय. यावेळी स्पेस त्याच्यावर उत्तर दिलंय. स्वेगावर स्पार झालाय. वेग 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 आणि प्रचंड वेग. इथे ओढ संपते. धावसंख्या धावसंख्या स्थिरावली आहे. 16 धावा धावफलकावर पोहोचलेत. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 24 धावा. मॅच ऑन आहे. प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका, ही मॅच बघत राहा. ही तुमची आमची लाडकी प्रेक्षक ही मॅच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 6 बॉल आणि 24 धावांची गरज असताना. सर्व प्रेक्षक आता इथे मात्र गरम झाले आहेत. शोरम्याचा आनंद घेत आहेत. ही मॅच रंगताना तुम्हाला पाहायला भेटले. सर्व रत्नागिरी वासियांना, सर्व लांजा तालुक्यातल्या सर्व गावांना ही मॅच आवडली असेल ना मित्रांनो, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटलाय तुम्हाला. आता स्ट्राइक वर असेल प्रज्योत. तर आपले कॅमेरामॅन तुम्ही कालपासून तुम्ही पाहताय ASC लाईव्ह टेलिकास्ट, ह्याला देखील विसरून चालता येणार नाही. हे लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. यावेळेस शॉट लांब 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 आणि लांब षटकार पाहायला भेटलाय. मॅच संपली नाही मित्रांनो, मॅच चालू आहे. धावसंख्या धावपल करतो पोहोचली. BYB देवदे उटी अर्थात उटी कोणती टीम जर जिंकली तर उटी यांच्याकडून सचिन कांबळे अर्थात उटी यांच्याकडून 500 रुपयाचं अजून एकदा बक्षीस लागलंय. काय चाललंय मॅच इथे मैदानात रंगताना पाहायला भेटले. ही मॅच अशी होणे नाहीये. भीम ज्योतिर्लिंग संघ तुम्हाला हँड्सअप आहे. ही मॅच तुम्ही रंगात आणली आहे, ढंगात आणली आहे आणि तुमचा गोड दिवस इथे साजरा होणार आहे. अनिल कांबळे कुठे असेल त्यांनी प्लीज यायचं. ही मॅच स्टेज जवळ यायचं. अनिल कांबळे प्लीज विनंती करतो. अनिल कांबळे कुठे असतील त्यांनी लगेच यायचंय. 5 बॉल 18. यावेळेस आता मात्र काय घडेल मैदान आणि यावेळेस व्हाईट बॉल. काय मॅच चालली आहे मित्रांनो. मॅच गरम झाली आहे, खूप गरम झाली आहे मॅच. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके इथे वाढताना पाहायला भेटत आहेत. सर्वजण एकामेकाला मिठी मारून आहेत, कारण दोन्ही संघ मैत्रीपूर्ण लढत आहेत. एकीकडे दीपराज तुम्ही पाहिला तर दुसरीकडे तुम्हाला कैलास. म्हणजे मैत्री आणि त्याच्या पलीकडचं नातं म्हणजे गावासाठी खेळलेलं क्रिकेट हे खूप महत्वाचं असेल येणाऱ्या प्रत्येक बॉलवर. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरायला दौड इथे लागले आणि इथं मात्र धावची झालाय प्रज्योत आणि परतावं लागेल. आता मात्र मोठी विकेट इथं प्राप्त करून देताना येणारे बॉल असतील 4 बॉल 17. येणारे 2 मोठे फटके. जर या शिवा सर येतोय मोठा डॉन लांजाचा. मी मगाशी म्हटलं होतं तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, तुझे तो पड़ी इस ग्राउंड की हुकूमत, तू या सुल्तान बनकर आया कर. उतरलाय क्रिकेटचा डॉन लांजातला शिवा कदम. पाहायचं येणारे बॉलवर धावा करायचे लागतील. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला सरळ फेकून दिलाय. मॅच ऑन आहे. धाव संख्या धावपळ वेगाने वाढले. 29 धावा करायचे आहेत.
3 बॉल 11 मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊन द्या. 3 बॉल आणि 11 धावांची गरज असताना काय मॅच चालली आहे मैदानामध्ये. 3 बॉल 11, 500 रुपयाचं कॅश प्राइज उटी. यांचा शब्द खरा ठरेल का हे जरूर पाहायचं आहे. 3 बॉल 11 रन्स, काय मॅच मित्रांनो. भीमज्योत रिंगणे संघ, तू खरंच तुमचा मनापासून आभार मानला पाहिजे. अशी मॅच होणे नाही आणि मॅच झाली नाहीये, अशी मॅच तुम्हाला पाहायला भेटते. अजून 2 सिक्स मारले तर आमचे लाईव्ह टेलिकास्ट ASC यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. शॉर्ट बॉल केलाय पूल, इथे सक्सेस होईल का? हो 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 झाली आहे. आणि अजून एक येतोय मोठा षटकार. काय मॅच चालली आहे मित्रांनो, काय मॅच चालली आहे. 40 धावा देखील इथे सक्सेस ठरतायत. धाव पाहिजेत. 2 बॉल 5 धावा, 2 बॉल 5 धावा. मित्रांनो जरा पंच फास्ट खेळायचंय मित्रांनो. एकदा जोरात सांगतोय, मॅच कोणी पण जिंकून दे. इकडे जिंकलाय फक्त भीमज्योत रिंगणे संघ, कारण यांनी मॅच टुर्नामेंट अशी भरवली आहे ना मित्रांनो, लाजवाब, कडक, बेधडक चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटली आहे. 2 बॉल 5 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. खाणू की कोणगे, कोणगे की खाणू, ही मॅच कुणाकडे जाईल. दोन्ही संघ आल्यात गावावरून, ही ट्रॉफी गावाकडे जाईल, पण थांबेल का लांजाच्या स्टॉपवर हेच बघायचं आहे. दोन्ही संघ लांजा तालुक्यातले संघ आहेत. ही ट्रॉफी कुणाकडे जाईल अंधार पडलाय. मॅच चालली हाय व्होल्टेज ड्रामा. 2 बॉल 5 धावा. इथे मात्र काय घडेल पाहायचं. इथे क्या सुटलीये, इथे क्या सुटलीये, इथे क्या सुटली आहे मित्रांनो. काय ड्रामा चाललाय मैदानामध्ये. क्या सुटली आहे, मॅच सुटली नाही अजून. 1 बॉल 4, 1 बॉल 4. अनिल कांबळे, ही मॅच तुम्ही बघत असाल ना, खरंच तुम्हाला हँडसअप आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. ही मॅच तुम्ही अशी भरवलात. जरा लवकर अंधार पडेल, लवकर करा प्लीज. अनिल, माझा आवाज जर ऐकत असेल ना अनिल, ही मॅच तू भरवलीस ना, लाजवाब भावा. ही प्रेक्षक बघ, ही टाळ्या बघ आणि लाजवाब स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटली आहे. चला अंधार पडतोय, चला प्लीज काही करा. बॅट्समन सांगायचं प्लीज. 1 बॉल 4 घाई करा. कोणके संघ, अंधार होतोय. बॅट्समनचं नाव सांगायचं प्लीज. आदेश. 1 बॉल 4. हाय व्होल्टेज ड्रामा. गरम झाले मॅच. आता मात्र हात घासता सर प्रेक्षक. कोण जिंकेल ही मॅच. एका बॉलवर निर्णय. धक 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 हृदयाचे ठोके वाढतायत. यावेळी जिंकलाय विश्वजीत कोंडके संघ, झाला विजेता. धन्यवाद संघ. अभिनंदन 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 अभिनंदन. जे तुम्ही याच्यावर प्रेम दाखवलं त्याचं देखील मनापासून आपण. यानंतर आपण पाहाल की तुमचं धावता समोर जो सांगतील जे कॉमेंट्रीचं आपले महेश शिंदे सर, यांच्यानंतर तुमचं सर्व धावतं सांगतील. नागेश याने खरोखरच फायनलचा जो सामना होता त्यांचं जे धावतं वर्णन केलं, एक रोमांचक पद्धतीने केलं, तर निश्चितपणे नागेशना सुद्धा धन्यवाद. रिंगणे बौद्धजन सेवा संघ रिंगणे पुरस्कृत भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य विश्वरत्न चषक 2025 मध्ये या सकाळी संपन्न होत असताना अंतिम विजेता विश्वदीप कोंडगे याने खरोखरच एक चांगली जबाबदारी पार पडली. आपण सर्वांनी आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होतोय, तर कुणीही न जाता यामध्ये आम्ही सहभागी व्हावं अशी आम्ही आम्हाला विनंती करतोय. दरम्यान पुढील कार्यक्रमाची सुरुवात आता थोड्याच वेळात होईल. मित्र, भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे सन 1991 मध्ये 2025 पर्यंत या 34 वर्षामध्ये विविध स्पर्धा आयोजन करते. कला, क्रीडा, सांस्कृतिक या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीत परिसरातील रिंगणे परिसरातील हे मंडळ अविरतपणे काम करत असताना सगळ्या गोष्टीमध्ये
सहभाग देत असताना निश्चितपणे एक वेगळी धाव घेऊन या मुंबई ठिकाणी पनवेलमध्ये आयोजकाची भूमिका करून यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं एक योगदान दिलं आणि या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत असताना आम्हाला आनंद वाटतोय. फक्त आम्ही आमच्या गावापुरता मर्यादित न राहता सह्याद्री परिसरात न राहता निश्चितपणे पनवेलसारख्या या मोठ्या शहरामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आणि यशस्वीरित्याप्रमाणे विश्वरत्न